नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सर्वांसाठी अन्न ह्या खरं तर खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे काही माहितीपूर्ण स्रोत आहेत जे आपल्याला शेतीपासून ते थेट आपल्या ताटापर्यंतच्या अन्नाच्या प्रवासाची संपूर्ण माहिती देतात. या चर्चेचा उद्देश अगदी सोपा आहे. भारतातली शेती कशी विकसित झाली, तिच्या पारंपरिक पद्धतींपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास कसा होता आणि हे सगळं आपल्या प्रत्येकासाठी का महत्त्वाचं आहे हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. स्रोतांनुसार भारतातला जवळपास 60% भूभाग हा शेतीसाठी वापरला जातो. पण ही शेती वर्षभर एकाच लयीत चालते का? म्हणजे तिचे काही विशिष्ट हंगाम असतात का? हो, नक्कीच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये ऋतुमानाप्रमाणे शेतीचे मुख्यत्वे 2 हंगाम मानले जातात. अच्छा, 2 हंगाम. हो. पहिला म्हणजे खरीप हंगाम. हा जून ते ऑक्टोबरपर्यंत असतो. म्हणजे पावसाळ्याचा काळ. अगदी. आणि म्हणूनच तो पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. आणि दुसरा आहे रबी हंगाम, जो ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या हंगामात जमिनीत मुरलेलं पावसाचं पाणी, परतीचा मान्सून आणि दवाचा उपयोग पिकांना होतो. अच्छा. आणि याशिवाय मार्च ते जून या काळात जी पिके घेतात त्यांना उन्हाळी पिके असं म्हणतात. म्हणजे पिकांचं सगळं नियोजन या हंगामांवर अवलंबून असतं. मग आता चांगल्या पिकासाठी म्हणजे भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्याला कोणत्या गोष्टींची गरज असते? मुख्यत्वे 4 गोष्टी आवश्यक आहेत: उत्तम जमीन, उत्तम बियाणे, खतं आणि पाण्याची उपलब्धता. बरोबर. पण यासोबतच मशागतीची कामं, पिकांचं संरक्षण आणि सगळ्यात शेवटी जे धान्य मिळालंय त्याची सुरक्षित साठवणूक, या सगळ्या प्रक्रिया तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि इथेच मला वाटतं एक खूप रंजक बदल दिसतो. स्रोतांमध्ये पारंपरिक शेतीचं वर्णन आहे, म्हणजे बैलामे नांगर ओढणं, पाणी देण्यासाठी मोट वापरणं आणि यात संपूर्ण कुटुंब मिळून काम करायचं. हो, आणि हीच पारंपरिक पद्धत होती. पण देशाची वाढती लोकसंख्या आणि अन्नाची वाढती गरज भागवण्यासाठी या पद्धती खरं तर पुरेशा नव्हत्या. उत्पादन कमी होतं. बरोबर. त्यामुळेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. ठीक आहे. मग आपण या सुधारित शेती तंत्रज्ञानाचे मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते समजून घेऊया. यात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे सुधारित बियाणे. बियाणे. हो. पूर्वी शेतकरी काय करायचे? एका हंगामातलं पीक पुढच्या हंगामासाठी बियाणं म्हणून जपून ठेवायचे. त्यामुळे उत्पादनाची क्षमता जवळपास सारखीच राहायची, फारसा फरक पडायचा नाही. पण आता संशोधनातून सुधारित बियाणी तयार केली जातात. अच्छा. ही बियाणी जास्त पीक देतात, किडीला लवकर बळी पडत नाहीत आणि काही बियाण्यांची वाढ तर खूप झपाट्याने होते. वा. आणि विशेष म्हणजे काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. हा एक मोठा फायदा आहे. म्हणजे एका छोट्या बियाण्यामध्ये केवढं तरी तंत्रज्ञान आहे. मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. पारंपरिक पद्धतीत पाटाने पाणी द्यायचे, ज्यात खूप पाणी वाया जायचं असं स्रोतांमध्ये म्हटलंय. हो, खूप अपव्यय व्हायचा. मग आता काय बदल झालाय? आता सिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात, ज्यामुळे पाण्याची खूप मोठी बचत होते. या 2 मुख्य पद्धती आहेत. एक ठिबक सिंचन आणि दुसरी तुषार सिंचन. ठिबक सिंचन ते कसं काम करतं? ठिबक सिंचन पद्धतीत छिद्र असलेल्या नळ्यांमधून पिकांच्या मुळांशी, अगदी थेट मुळांपाशी आवश्यक तेवढंच पाणी थेंब थेंब दिलं जातं. अच्छा, म्हणजे एक थेंबही वाया जात नाही. अगदी. आणि तुषार सिंचन पद्धतीत जसा कारंजातनं पाणी उडतं तसं पिकांवर पाणी फवारलं जातं. या दोन्ही पद्धतींमुळे पाण्याची मोठी बचत होते. आणि तिसरा घटक म्हणजे खते. जमिनीत तीच पिके घेतल्याने तिची सुपीकता कमी होते, हे तर साहजिक आहे. स्रोतानुसार खतांचे 2 प्रकार आहेत, नैसर्गिक आणि रासायनिक. बरोबर. नैसर्गिक खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत. ही निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून बनवतात. आणि रासायनिक खते? रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. ती कारखान्यात तयार होतात. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे म्हणजे अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अच्छा. आणि जमीन क्षारपड म्हणजे खारट होते. म्हणजे एका अर्थी नापीक होते. हो. त्यामुळे त्यांचा वापर खूप जपून करायला हवा. ठीक आहे. म्हणजे पीक तर आलं, पण त्याचं संरक्षण करणं आणि ते सुरक्षितपणे साठवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे, नाही का? कारण कीड आणि रोगांपासून पिकांचं मोठं नुकसान होतं. हो, अगदी. त्यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे काढणीनंतर धान्याची साठवण. का? कारण उंदीर, घुशी, कीडमुंगी
आणि दमट हवेमुळे लागणारी बुरशी. हो. या सगळ्यामुळे धान्याचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. मग ही नासाडी टाळण्यासाठी काय उपाय आहेत? यासाठी काही सोपे पण खूप प्रभावी उपाय आहेत. एक म्हणजे धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी आणि हवेशीर ठेवावी. आणि दुसरा म्हणजे धान्यात कडुनिंबाचा पाला घालणे. हा एक पारंपरिक पण खूप प्रभावी उपाय आहे. अच्छा, कडुनिंब. हो, तसेच बाजारात मिळणाऱ्या संरक्षक औषधांचाही वापर केला जातो, ज्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. तर मग या सगळ्या सुधारणांमुळे म्हणजे बियाणे, सिंचन, खते या सगळ्यामुळे आपल्या देशात नेमका काय परिणाम झाला? याचाच एकत्रित परिणाम म्हणजे हरित क्रांती. हरित क्रांती. हो, हरित क्रांती म्हणजे धान्य उत्पादनात झालेली एक प्रचंड अभूतपूर्व वाढ. याच सुधारित पद्धतींमुळे आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. आणि या क्रांतीचे श्रेय कोणाला जातं? या क्रांतीचे श्रेय कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांना जातं. त्यांनी गहू आणि तांदळाच्या बियाणांमध्ये खूप मोठ्या सुधारणा घडून आणल्या. आणि याच उत्पादनामुळे अन्न सुरक्षा शक्य झाली, बरोबर? म्हणजे देशात पूर, दुष्काळ किंवा भूकंप यांसारख्या आपत्तीच्या वेळी लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी सरकारी गोदामांमध्ये धान्याचा साठा केला जातो. हो, अगदी बरोबर. आणि इतकंच नाही तर 2013 मध्ये आपल्या देशात अन्न सुरक्षेचा कायदा पण करण्यात आला. अच्छा, कायदा. हो, ज्याचा उद्देश देशातील कुपोषण, उपासमार यांसारख्या समस्यांचा सामना करणं हा आहे. तर आज आपण शेतीचे हंगाम, पारंपरिक ते आधुनिक शेतीमधले बदल, सुधारित बियाणे, सिंचन पद्धती आणि धान्याची साठवण याबद्दल सविस्तर माहिती घेतली. हो, आणि या चर्चेत एक नवीन विचार प्रवाह सुद्धा समोर येतोय. कोणता? तो म्हणजे सेंद्रिय शेती. ओहो, ऑर्गॅनिक फार्मिंग. अगदी. यात नैसर्गिक पदार्थांचा वापर करून शेती केली जाते, जी जमिनीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बरोबर. आणि अनेक शेतकरी आता या पद्धतीकडे वळत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अन्न ही आपली मूलभूत गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. अगदी खरं आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण शेती आणि अन्न साठवणुकीच्या प्रगत पद्धतींबद्दल बोललो, पण निसर्गातले इतर सजीव म्हणजे अगदी मुंग्या, मधमाशा किंवा खार, हे हजारो वर्षांपासून अन्न कसं साठवत आहेत, त्यांच्या पद्धतींमधून आपण शाश्वत भविष्यासाठी काही शिकू शकतो का, यावर नक्की विचार करायला हवा.